नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजची विशेष बातमी. परभणी शहरातील नागरिकांची मागील अनेक वर्षापासून असलेली अंडरग्राऊंड ड्रेनेजची मागणी अखेर पूर्ण झाली असून केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2 अभियानांतर्गत परभणी महानगरपालिकेच्या अंडरग्राऊंड ड्रेनेजसाठी अर्थात मलनिस्सारणासाठी 408 कोटी आणि समांतर पाणी पुरवठा प्रकल्पासाठी 157 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी या संदर्भात शासन आदेश जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे हे साध्य झालं, अशी माहिती शिवसेना परभणी जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. दिनांक 12 नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे परभणीच्या दौऱ्यावर आले असता जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांनी परभणी शहराची व्यथा त्यांच्यासमोर व्यक्त केली होती. शहराच्या बकाल अवस्थेकडेही त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंचं लक्ष वेधून घेतलं. त्या अनुषंगानं परभणी शहरासाठी अंडरग्राऊंड ड्रेनेज करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी आपल्या भाषणातून स्पष्ट केले होते. अवघ्या 6 दिवसाच्या आतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद भरोसे यांच्या मागणीची गंभीर दखल घेऊन परभणी महापालिकेच्या अंडरग्राऊंड ड्रेनेजसाठी 408.43 कोटीचा निधी मंजूर केला. त्याचप्रमाणे परभणी शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी 157.11 कोटीचा निधी देखील मंजूर केला आहे. परभणी महापालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प 18 महिन्याच्या कालावधीत तर मलनिस्सारणाचा प्रकल्प 2 वर्षात पूर्ण करावा लागणार आहे. या प्रकल्पासाठी कार्यान्वयन यंत्रणा ही महापालिकेची असणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झालं. या निधीमुळे परभणी शहरवासियांना आता दर्जेदार मूलभूत सुविधा मिळतील असा विश्वास यावेळी जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना आनंद भरोसे म्हणाले, माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, हे 12 तारखेला परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांना परभणीच्या अनुषंगानं परभणीची व्यथा, परभणी जिल्ह्याची व्यथा ही सांगितली असता त्यामध्ये परभणी जिल्ह्याच्या रस्त्याची अवस्था सांगितली. त्यासोबतच परभणी शहरामधल्या या ठिकाणी महानगरपालिकेच्या अनुषंगानं आपण ज्या मागण्या दिलेल्या होत्या त्यामध्ये माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी महानगरपालिकेच्या शहराची जी अवस्था आहे, पावसाळ्यामध्ये आणि एरवीसुद्धा नाल्यामध्ये पाणीसुद्धा बसत नाही अशा प्रकारच्या नाल्या आहेत आणि थोड्या नाल्या भरल्या की ते रस्त्यावर पाणी येते. पावसाळ्याच्या अनुषंगानं झालं तर या ठिकाणी थोडं जरी पाऊस पडला आणि पाऊस पडल्यानंतर पाणी सर्व नाल्यातील पाणी, घाण पाणी हे रस्त्यावर येते आणि रस्ते सर्व परभणीमधले हे जलमय होतात. त्या अनुषंगानं आपण त्या ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीमची मागणी केली आणि आज त्याचा जो GR आहे तो आज माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेबांनी 18 नोव्हेंबर 2025ला हा GR काढला. त्यासोबतच समांतर पाणी पुरवठ्याचा सुद्धा हा GR आज या ठिकाणी त्यांनी काढलेला आहे. त्या अनुषंगानं अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम असेल आणि समांतर पाणी पुरवठा योजना असेल, या दोन्ही योजनेला त्यांनी या ठिकाणी GR काढलेला आहे. त्यामध्ये पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये समांतर पाणी पुरवठा जी योजना आहे, केंद्र शासनाचा पुरस्कृत अमृत 2 अभियानाच्या संदर्भात
येथील शासन निर्णयाच्या समन्वये 21 व 22 2021 आणि 22 या वर्षापासून राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यात येत आहे। तर त्यामध्ये परभणी महानगरपालिका ही त्यावेळेस घेतली गेलेली नव्हती। माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते, तेव्हापासून या ठिकाणी हा पाठपुरावा त्या ठिकाणी पुढे आला आणि आज त्याला ही मान्यता मिळालेली आहे। जवळपास या योजनेमध्ये नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थेचं नाव परभणी महानगरपालिका, प्रकल्पाची एकूण किंमत 157 कोटी 11 लक्ष रुपये। परभणी महानगरपालिकेला मलनिस्सारण प्रकल्पास जवळपास 408 कोटी रुपये 408 कोटी रुपये हे मंजूर केलेले आहेत। त्यासोबतच त्याच्यामध्ये केंद्र शासनाचा जो हिस्सा आहे तो 33.33% म्हणजे 136 कोटी रुपये आणि राज्य शासनामार्फतचा जो हिस्सा आहे 36.67% हा 149 कोटी एवढा आहे आणि परभणी महानगरपालिकेचा हिस्सा 30% आहे म्हणजे 122 कोटी रुपये। या सर्व प्रकल्पाला आज माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी घोषणा केली। खरोखरच बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या अनुषंगानंच मी माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब जे आमचे शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी परभणीचा या ठिकाणी विचार केला आणि निश्चित त्यांनी हा एवढा मोठा निधी परभणीसाठी मंजूर केला। या पत्रकार परिषदेत महानगर प्रमुख माणिक पोंडे, शहर प्रमुख सचिन पाटील तसेच पदाधिकारी उपस्थित होते। आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।